राकेश मारिया बदली प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी खळबळजनक आरोप केलेत। शीना हत्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे मारियांची बदली झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय। आयएनएक्स मीडियातील 500 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा मारिया तपास करत होते। या प्रकरणात भाजपशी संबंधित लोकांचा सहभाग असल्याचा आरोपही नवाब मलिकांनी केलाय। दिल्लीतून दबाव आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बदली केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे मारियांची बदली झाली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेला आहे। दिल्लीतल्या दबावामुळे मुख्यमंत्र्यांनी बदली केल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आयएनएक्स मीडियातील लॉन्ड्रिंग प्रकरणात भाजपशी संबंधित लोकांचा सहभाग असल्यामुळेच दिल्लीतून दबाव आला आणि त्यामुळे त्यांची मारियांची बदली झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होतोय। या संदर्भात नवाब मलिक यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे। यामागे राजकारण असल्याचं बोललं जात आहे। विरोधी पक्षांची काय भूमिका आहे? आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आहेत। मलिक साहेब, अचानक मुंबई पोलीस आयुक्तांची उचलबांगडी होते। 22 दिवस त्यांचा कार्यकाळ संपायला शिल्लक असताना 22 दिवस सरकार वाट बघू शकलं असतं। काय यामागची कारणं वाटतात? सरकारला जरी अधिकार असेल बढती आणि बदलींचा, पण या राकेश मारिया यांच्या प्रकरणामध्ये स्पष्ट दिसते की दबावाखाली हा निर्णय झालेला आहे। 3 दिवस अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं होतं की शीना बोरा केसपेक्षा इतर केसेस इम्पॉर्टंट आहे, म्हणजे याच्याकडे दुर्लक्षित करा असा इशारा देण्यात आला होता। हा निर्णय कुठेतरी हा नुसता मर्डर केसचा हा विषय नाही, या केसमध्ये मनी लॉन्ड्रिंगचा मोठा विषय आहे। या जरी पैसे सिंगापूरच्या माध्यमातून आले असतील, UK US मधून आले असतील, काय मॉरिशस रूटचे पण शंका इथे दिसते। आणि जेल कस्टडीनंतर पीटर मुखर्जी काल ज्या पद्धतीने 12 तास पोलीसच्या इन्क्वायरीमध्ये होते, त्या माध्यमातून स्पष्ट झाला होता की आता मनी लॉन्ड्रिंगचा विषय मोठ्या प्रमाणावर उघड होणार आहे। त्या जे सगळे लोक आहेत ज्यांनी पैसे मनी लॉन्ड्रिंगद्वारे या भारतात आणले होते, त्यांची नावं उघड होणार होती। त्यासाठी दिल्लीच्या दबावाखाली मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला। नाही, पण मुख्यमंत्र्यांनी दबाव म्हणजे दिल्लीचा दबाव येण्यामागचे काय कारण आहेत? काय गरज पडली दिल्लीला की राकेश मारिया यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकावा? पीटर मुखर्जीच्या जर लाईव्ह डिटेक्टर टेस्ट केला तर मला वाटते बरेचसे नेते, बरेचसे उद्योजक त्यांची नावं समोर येणार आहे। त्या सगळ्यांना ज्यांचे भाजपशी कनेक्शन आहे त्यांना वाचवण्यासाठी या प्रकारे या केसला पडदा पाडण्यासाठी हा सगळा निर्णय घेण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरचा दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। याच संदर्भात प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपल्याबरोबर आहेत भाजपचे नेते माधव भंडारी आहेत आपल्याबरोबर। माधव भंडारीजी, आत्ताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केलेला आहे की राकेश मारिया यांची या बदली मागे मनी लॉन्ड्रिंग हे प्रकरण आहे। इंद्राणी आणि शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये राकेश मारिया जो तपास करत होते त्यामध्ये ही सगळं मनी लॉन्ड्रिंगचं प्रकरण उघड झालं असतं, ज्यात भाजपशी संबंधित लोकांचा सहभाग आहे आणि त्यामुळे दिल्लीतून दबाव आला आणि त्यामुळे राकेश मारिया यांची बदली झाली असा आरोप राष्ट्रवादीकडून होतो आहे। आपली काय प्रतिक्रिया आहे? अत्यंत बिनबुडाचा आरोप आहे। अशा तऱ्हेचा कुठलाही आरोप करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा आधार हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही। पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक धोरण ठरवलेलं आहे, प्रत्येक विषयामध्ये चिखलफेक करायची आणि नुसतं आरोपांची राळ फेकत राहायचं। आणि ते जे सांगतायत की उघडकीला येईल वगैरे, तर त्यांना त्याचा अनुभव जास्त आहे। तेलगीच्या तपासामध्ये काय काय बाहेर आलं होतं आणि त्याने तेलगीने कोणाकोणाची नावं घेतली होती, याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त आहे। आम्हाला असल्या कुठल्याही प्रकारच्या याची भीती नाही, आम्हाला त्याची चिंता सुद्धा नाही। त्यामुळे असा कुठलाही आरोप हा आमच्यावरती लागू होऊ शकत नाही। नक्की। त्याचबरोबर तेही म्हणतायत की दिल्लीतून यासाठी दबाव आलेला आहे, याबद्दल आपण काय सांगाल? खरंच आहे का? दिल्लीतून सुद्धा दबाव येण्याचं कुठलंही कारण नाही। समजा मनी लॉन्ड्रिंग असेल, सत्तेचा गैरवापर असेल, तर हा सगळा प्रकार हा मागच्या सरकारच्या काळामधला आहे। आणि या काळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच देशात आणि राज्यात सत्तेवर होती। जे काही कुलंगडी असतील ती त्यांची असतील आणि कुलंगडी बाहेर पडणार असतील, कोणाची नावं येणार असतील तर ती त्यांच्याच नेत्यांची येणार असतील। त्यामुळे अशा तऱ्हेचा कुठलाही दबाव आमच्यावरती येण्याचं काही कारण नाही, आलेलं नाही।
नक्की धन्यवाद माधव भंडारी झी24 तासशी बोलल्याबद्दल, ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल. राकेश मारिया यांच्या बदली मागे मनी लॉन्ड्रिंग असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आहे, तर भाजपनं हा आरोप फेटाळून लावलेला आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, राष्ट्रवादीनं केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. ही राकेश मारिया यांची बदली झाल्यानंतर राजकारणाला झालेली सुरुवात आपण पाहतो आहोत. खरंच काय नेमकी कारण आहेत राकेश मारिया यांच्या बदली मागे? इंद्राणी प्रकरण भोवतं आहे का, आणि मुळात जे राष्ट्रवादीने आरोप केलेले आहेत त्यात कितपत तथ्य आहे? हेमाली, प्रामुख्याने राकेश मारियांची जी बदली झाली आहे त्या बदलीचा कालावधी आपण बघितला, कारण मुंबई आयुक्त पदाचा कार्यकाळ पूर्ण व्हायला केवळ 22 दिवस शिल्लक होते आणि 22 दिवस शिल्लक असताना राकेश मारियांची उचलबांगडी होते. त्यामुळे निश्चितच याच्यामागे काय कारण आहे हा विषय संशयाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जो आरोप केलाय मनी लॉन्ड्रिंगचा, शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये हा विषय एक समोर आला होता की 500 कोटींचा व्यवहार या प्रकरणात झालेला आहे आणि तो व्यवहार खणून काढण्याचं काम मुंबई पोलीस करत होता आणि त्याच्यातच राकेश मारे यांची ट्रान्सफर झालेली आहे. त्यामुळे निश्चितच या संदर्भातला विरोधक संशय उपस्थित करणार. भाजपने हे आरोप फेटाळून लावलेले आहेत, परंतु हे आता नव्याने जेव्हा तपास होईल, राकेश मारे स्वतः या तपासावर जातीने लक्ष देत होते, त्यामुळे कोणी आता तपास अधिकार असेल त्याला हे सगळे प्रकरणात नक्की काय धागेदोरे सापडतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. त्याचबरोबर हे धागेदोरे समोर येतात की नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसरी प्रामुख्याने गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की शीना बोरा हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांनी ज्या जातीने लक्ष घातलं होतं, ज्या प्रकारे रस दाखवला होता, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्वतः नाराजी व्यक्त केली होती. कारण मुंबईचे पोलीस आयुक्त ज्याच्यासमोर पूर्ण मुंबईच्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न असतो, कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असते, ते पोलीस आयुक्त एका केससाठी एवढा रस दाखवतात आणि स्वतः खार पोलीस स्टेशनला जाऊन जातीने या संदर्भातली चौकशी करतायत. त्यामुळे राकेश मारे यांच्या या भूमिकेसंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि आयुक्तांना इतरही महत्त्वाचे प्रश्न हाताळायचे आहेत अशी साधारणतः त्यांनी काही पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया सुद्धा दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची ही नाराजी होती शीना बोरा हत्याकांड प्रकरणी ज्या प्रकारे राकेश मारे यांनी रस दाखवला होता आणि त्याच्यातूनच त्यांची बदली झाली की काय हा एक संशय इथे निर्माण होतोय. त्यामुळे राकेश मारे यांच्या तडकाफडकी बदलीला, केवळ 22 दिवस शिल्लक असताना केलेल्या बदलीला अनेक संशयाचे अँगल्स आहेत. त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला एक आरोप केलेला एक अँगल आहे, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी हा एक अँगल आहे आणि अजून एक अँगल इथे आपल्याला बघावं लागेल तो म्हणजे राकेश मारे यांची राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली जवळीक. खरं तर यापूर्वीच राकेश मारे यांची उचलबांगडी झाली असती. ललित मोदी प्रकरणात जेव्हा राकेश मारे यांनी लंडनला जाऊन ललित मोदींची भेट घेतली होती, हे जेव्हा उघड झालं साधारणतः 5-6 महिन्यापूर्वी, तेव्हा राकेश मारे यांची बदली भाजपने केली असती तर ललित मोदी प्रकरणात आणखीन भाजपवर चिखलफेक झाली ती. कारण आपल्याला माहिती आहे ललित मोदी प्रकरणी भाजपवर प्रचंड आरोप झाले, भाजप बदनाम झाला या प्रकरणात आणि त्यातच राकेश मारे यांची बदली झाली असती तर ते कारण आणखीन विरोधकांना सापडलं असतं की ललित मोदी आणि यांचा काहीतरी संबंध होता, त्यामुळे राकेश मारे यांची बदली केली. त्यामुळे तेव्हा तडकाफडकी बदली भाजपने थांबवली आणि आता 22 दिवस शिल्लक असताना मानहानीकारक प्रकारे ही बदली झाली असं म्हणावं लागेल आणि याला निश्चितच संशयाचे अनेक वलय आहेत या बदली मागे. धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.